रक्तबंबाळ केल्यानंतर सुद्धा त्या अधिकाऱ्यावर कुठलीही कारवाई करायची नाही इथपर्यंत मजल गेलेली आहे। आणि म्हणून त्या सरकारला सहकार्य करणारे खासदार किती निर्ढावलेले आहेत, किती बेमुरवतखोर झालेले आहेत आणि त्यांना सरकारचं किती पाठबळ असू शकेल। पत्रकारांना खुलेआमपणे मी मारेन, मी बोलतोय ते रेकॉर्ड करून ठेवा, तुम्हाला वाटलं तर मुंबईच्या कमिशनरला ते पाठवा, हे सांगण्यापर्यंत धाडस कधी जातं? तर आपण सत्ताधीश आहोत, आपण सत्ताधारी आहोत, आपण कोणालाही काही केलं तरी आपलं कोणी काही वाकडं करू शकत नाही अशी सरकारबद्दलची ज्या वेळेला भावना होते त्याच वेळेला इथपर्यंत मजल जाते। धन्यवाद। सुरक्षा त्यांना आहे अशा पद्धतीने वायपत स्वतः मला वाटतं सगळं विस्तारित मी बोललो। ते म्हणाले पोलिसांच्या समोर मी बोलतोय, ते म्हणाले रेकॉर्ड करा, कमिशनरला पाठवा। ही हिम्मत, ही मजल का जाते? तर कुठे ना कुठेतरी त्यांना ॲश्युरन्स मिळालेला असावा, सरकार आपलंच आहे, काही करा। आणि म्हणून त्यांनी कमिशनर पर्यंत सांगा जे सांगितलं, त्यांनी पत्रकारांना मारेन, तुम्हाला मारेन, पुन्हा जर आलात तुम्ही तर, हे बोलण्याचं धाडस करण्याच्या पाठीमागं मी सांगितलं तेच आहे। सरकारचा कायदा सुव्यवस्थेचा पूर्णपणे कंट्रोल गेलाय, त्याचं हे उदाहरण जिवंत आहे। लोकप्रतिनिधींच्या तोंडात अशी भाषा खरं तर धन्यवाद।